आता त्यानं पुढची एक टीका केली ती म्हणजे पिगूवरती केलेली दिसून येते. पिगू काय म्हणतो की अर्थव्यवस्थेत श्रमाचा पुरवठा जास्त आणि श्रमाची मागणी कमी झाली. तर उदाहरण घेतलं तर आपण श्रमाचा पुरवठा 500 आहे, श्रमाची मागणी 500 आहे. लोकसंख्या 100ने वाढली तर श्रमाचा पुरवठा वाढला, 600 झाला, पण मागणी किती आहे तर 500च आहे. आता ह्या 100 लोकांना कामावरती घ्यावं लागेल. ह्या 100 लोकांना कामावरती घेण्यासाठी उद्योजक काय करतोय तर कमी वेतन देतोय. तुम्ही ज्या प्रमाणात कमी वेतन द्याल तेवढ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील मागणी कमी होईल असं मत या केन्सनी मांडलं. कमी वेतन दिल्यामुळे कमी मागणी होईल आणि कमी मागणी झाली की साहजिकच अर्थव्यवस्थेत काय होईल तर कमी किंमत होईल. मागणी कमी झाली, पुरवठा जास्त आहे. पुरवठा खपवण्यासाठी उद्योजक काय करेल तर वस्तूंच्या किमती कमी करेल. वस्तूंची किंमत कमी झाली की नफा कमी होईल आणि नफा कमी झाला की उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न उद्योजक करेल आणि उत्पादन कमी करण्यासाठी तो काय करेल तर कामगारांना कामावून काढून टाकेल. आणि ह्या सर्व स्टेप्स म्हणजेच अर्थव्यवस्थेत येणारी मंदी आहे. म्हणजेच जास्त उत्पादन, कमी मागणी, कमी उपभोग, कमी किंमत, कमी नफा, कमी उत्पादन आणि जास्त बेकारी, या सर्व स्टेज म्हणजेच अर्थव्यवस्थेत येणारी मंदी आहे. त्यामुळे वेतन दर कमी करणे योग्य नाही किंवा वेतनात कपात करणे हे योग्य नाही. ज्या प्रमाणात तुम्ही वेतनात कपात कराल त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत मंदी ही वाढत जाईल. म्हणून केन्स म्हणतो वेतन दर कमी करणे किंवा वेतन कपात करणे हे योग्य नाही. त्याच्यानंतर पुढची टीका केली केन्सनी ती म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारपेठ अस्तित्वात नाही. आता केन्सची महत्त्वाची टीका आहे. त्यानं म्हणलं आहे की पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठच अस्तित्वात नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्था गृहीत धरून तसेच पूर्ण स्पर्धा बाजारपेठ गृहीत धरून सनातनवाद्याने जो सिद्धांत मांडला आहे हा चुकीचा आहे. चुकीच्या बाजारपेठेवरती आधारित असा तो सिद्धांत मांडलेला आहे. कारण ही बाजारपेठच अस्तित्वात नाही. त्यासाठी आपल्याला पाहावं लागतील पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची काही लक्षणं. आता पूर्ण स्पर्धा बाजारपेठेला पहिलं लक्षण आहे असंख्य ग्राहक. आता असंख्य ग्राहक बाजारात आहेत का याचा थोडासा विचार करायचा आहे. असंख्य विक्रेते बाजारात आहे का याचाही विचार करायचा आहे. एकच किंमत म्हणजे समान किंमत वस्तूंची आहे का याचा थोडासा विचार करावा लागेल. आणि शेवटी एक जिनसी वस्तू बाजारात आहे का याचाही विचार करावा लागेल. आता सुरुवातीस आपण घेऊया एक वस्तू घेऊया. मी एक वस्तू घेतली साबण. तर साबण या वस्तूचे असंख्य ग्राहक आहेत का याचा थोडासा आपण विचार करू. आता मी साबण घेतला तर आता बाजारात गेलो मी तर मला पहिला लक्स दिसतो, हमाम दिसतो, डव दिसतो, मेडिमिक्स दिसतोय, पियर्स दिसतोय. म्हणजे साबणाच्या विविध प्रकार इथं बाजारात अस्तित्वात असलेले दिसून येतात. मग साबणासाठी असंख्य ग्राहक आहेत का तर लक्स मी घेतला त्याला असंख्य ग्राहक आहेत का नाही. तर लक्स घेणारे मर्यादितच ग्राहक आहेत, डव घेणारे मर्यादितच ग्राहक आहेत, मेडिमिक्स घेणारे मर्यादितच ग्राहक आहेत, संतूर घेणारे मर्यादितच ग्राहक आहेत. म्हणजे साबण या वस्तूस असंख्य ग्राहक आजच्या बाजारपेठेत नाहीत तर मर्यादितच ग्राहक ह्या वस्तूंच्या साठी आहेत. म्हणजे पहिलं लक्षण आहे ते बाजारपेठेत दिसत नाही सध्याच्या, ते म्हणजे काय तर असंख्य ग्राहक नाहीत. तर प्रत्येक साबणासाठी मर्यादित ग्राहक आहेत. तर दुसरा घ्यायचा असंख्य विक्रेते आहेत का साबणाचे तर लक्सचे विकणारे काही मर्यादितच विक्रेते आहेत, डव विकणारे काही मर्यादित विक्रेते आहेत, संतूर विकणारे काही मर्यादित विक्रेते आहेत, मेडिमिक्स विकणारे काही मर्यादितच विक्रेते आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेतले दोन जे लक्षणं आहेत ती सध्याच्या बाजारपेठेस लागू पडत नाहीत. एक म्हणजे असंख्य ग्राहक नाहीत, मर्यादित ग्राहक आहेत.
आणि असंख्य विक्रेते नाहीत, तर मर्यादितच विक्रेते आहेत. आता पुढचं लक्षण आपण घेतो, एकच किंमत. आता लक्सची लक्स साबणाची किंमत 22 रुपये आहे. संतोष साबणाची किंमत 24 रुपये आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय लायबॉय साबणाची किंमत 26च्या दरम्यान आहे. डव 30 रुपये आहे. संतूर 28 रुपये आहे. म्हणजे प्रत्येक साबणाची किंमत वेगवेगळी आहे. म्हणजे बाजारात एकच किंमत अस्तित्वात नाही, तर प्रत्यक्ष बाजारात वेगवेगळ्या किमती साबणाच्या आहेत. म्हणजे हे तिसरं लक्षण ही सध्याच्या बाजारपेठेस लागू पडत नाही. तर चौथं लक्षणाचा विचार करायचा आहे, एक जिन्सी वस्तू बाजारात एक जिन्सी वस्तू आहे का? साबण ही एक जिन्सी आहे का? त्याचा थोडासा विचार. आता साबण रंग, रूप, वास, चव, आकार. तर पहिले घेऊ रंग. लक्स लाल कलरचा आहे. डव पांढऱ्या कलरचा आहे. संतूर पिवळ्या कलरचा आहे. म्हणजे प्रत्येक साबणाचा कलर वेगवेगळा आहे. म्हणजे प्रत्येक साबण हा एक जिन्सी नाही, तर बहुजिन्सी आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत ही जी चारही लक्षणं त्यांनी सांगितलेत, ही चारही लक्षणे अस्तित्वात नाहीत. म्हणजेच पूर्ण स्पर्धा बाजारपेठ ही अस्तित्वातच नाही. त्यामुळे ही बाजारपेठ गृहीत धरून सिद्धांत मांडणं चुकीचं आहे, असं मत या केन्सनी मांडलेलं दिसून येतं. मग सध्या कोणती बाजारपेठ असत आहे? तर सध्या मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ अस्तित्वात आहे. ती गृहीत धरून सिद्धांत मांडणं गरजेचं आहे, असं मत या केन्सनी मांडलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर विचार करतोय आपण सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन. आता सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन म्हणजे काय? तर एकाच व्यक्तीचा अभ्यास करणं, एकाच उद्योगाचा अभ्यास करणं म्हणजेच सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन. आता सनातनवाद्यांनी काय मत मांडलं? एका व्यक्तीचा विचार करायचा आणि ते जे आहे, जे मांडलेलं मत आहे, ते सर्व समाजाला लागू करायचं. मग आता एक स्टेटमेंट टाकलं, एका व्यक्तीने बचत केली तर तो तिचा सद्गुण आहे, आपण म्हणणार तिला. चांगला आहे, बचत करणं चांगलं आहे. एका व्यक्तीने बचत केली चांगलं आहे. पण सर्वच व्यक्तींनी बचत केली, एका व्यक्तीने बचत केली चांगलं आहे, तर सर्वांना लावलं आपण, तर साहजिकच सर्व व्यक्तींनी बचत केली तर अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी कमी होईल. अर्थव्यवस्थेतली एकूण मागणी कमी झाली तर साहजिकच पहिला परिणाम होईल, किंमत कमी होईल. किंमत कमी झाली की नफा कमी होईल. नफा कमी झाला तर उत्पादन कमी केलं जाईल आणि उत्पादन कमी करण्यासाठी कामगारांना कामावरून काढून टाकलं जाईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेत बेकारी येईल आणि ह्या सर्व स्टेजेस म्हणजेच अर्थव्यवस्थेत येणारी मंदी आहे. म्हणून केन्स म्हणतो, तुम्ही जे आर्थिक विश्लेषण मांडलं आहे ते सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनातून न मांडता ते समग्र लक्ष्य म्हणजे स्थूल दृष्टिकोनातून मांडणे महत्त्वाचं आहे, अशी टीका केन्सनी सनातनवाद्यांच्यावरती केलेली दिसून येते. याच्यानंतर पुढची टीका केन्सची आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे बचत ही व्याजदरावरती अवलंबून नाही किंवा बचत ही व्याजदर लवचिक नाही. आता ही टीका कशी आहे बघा. आता सनातनवाद्यांनी मत मांडलं होतं, व्याजदर वाढला की बचत वाढेल. आता ठेवीवरती तुम्ही व्याजदर वाढला, ठेवीवरचा मुदत ठेवीचा व्याजदर वाढला तर साहजिक आपण बचत जास्त करू आणि व्याजदर कमी झाला तर बचत आपण कमी करू. म्हणजे बचत ही व्याजदरावरती अवलंबून आहे. व्याजदर वाढला बचत वाढेल, व्याजदर कमी झाला बचत कमी होईल, असं कोण म्हणतं? तर सनातनवादी मत मांडतात की बचत ही व्याजदरावरती अवलंबून आहे. पण केन्स म्हणतो बचत ही व्याजदरावरती अवलंबून नाही, तर तो म्हणतो तर ती उत्पन्नावरती अवलंबून आहे. उत्पन्न वाढलं तर बचत वाढेल, उत्पन्न कमी झालं तर बचत कमी होईल. तो म्हणतो व्याजदर वाढला आणि उत्पन्न कमी झालं, व्याजदर वाढला आणि उत्पन्न कमी झालं तर बचत वाढेल का? बचत वाढणार नाही. या उत्पन्न वाढलं, व्याजदर वाढला तरी बचत वाढेल. म्हणजे बचत ही उत्पन्नावरती अवलंबून आहे.
ज्या प्रमाणात उत्पन्न वाढत जाईल त्या प्रमाणात बचत वाढेल, ज्या प्रमाणात उत्पन्न कमी होईल त्या प्रमाणात बचत ही कमी होत जाणारी आहे. म्हणजे बचत ही तुमची व्याजदरावरती अवलंबून नाही, तर बचत ही उत्पन्नाच्या पातळीवरती अवलंबून आहे. आता त्यानंतर पुढची टीका त्यांनी केलेली आहे, तिचा थोडासा अभ्यास करायचा आपल्याला. ते म्हणतात की गुंतवणूक ही व्याजदरावरती अवलंबून आहे. आता हे सनातनवाद्यांचं वाक्य आहे, गुंतवणूक ही व्याजदरावरती अवलंबून आहे. आता गुंतवणूक ही व्याजदरावरती कशी अवलंबून आहे त्याचा थोडासा विचार करू. बघा, व्याजदर कमी झाला तर उद्योजक जास्त कर्ज घेतील आणि गुंतवणूक करतील. व्याजदर वाढला तर साहजिकच उद्योजक कर्ज कमी घेतील, कमी गुंतवणूक करतील. म्हणजे व्याजदर वाढला, गुंतवणूक कमी होईल, व्याजदर कमी झाला, गुंतवणूक वाढेल. म्हणजेच गुंतवणूक ही व्याजदरावरती अवलंबून आहे असं मत या सनातनवाद्यांनी मांडलेलं दिसून येतं. पण हे मत केन्सला काय पटलं नाही. केन्स म्हणतो गुंतवणूक ही व्याजदरावरती अवलंबून नाही, तर गुंतवणूक ही भविष्यकाळात मिळणाऱ्या नफ्यावरती अवलंबून आहे. तर तेजीच्या कालखंडात बघा, तेजीच्या कालखंडात व्याजदर जास्त असतोय. व्याजदर जास्त असेल तर गुंतवणूक कमी व्हायला पाहिजे, होत नाही, तर ती तेजीच्या काळात गुंतवणूक ही वाढतच जाते. म्हणजे तेजीच्या काळात व्याजदर जास्त असून ही गुंतवणूक जास्त होते. व्याजदर जास्त असेल तर गुंतवणूक कमी व्हायला हवी होती, पण तेजीच्या काळात व्याजदर जास्त असून ही गुंतवणूक जास्त होते. आणि मंदीच्या काळात व्याजदर कमी असतो पण गुंतवणूक जास्त वाढायला पाहिजे, गुंतवणूक वाढत नाही. तर मंदीच्या काळात व्याजदर कमी असून ही गुंतवणूक ही कमीच राहते. म्हणजे गुंतवणूक ही व्याजदरावरती अवलंबून नाही, तर गुंतवणूक ही भविष्यकाळात मिळणाऱ्या नफ्यावरती अवलंबून आहे किंवा भविष्यकालीन मिळणाऱ्या नफ्यावरती अवलंबून आहे. मग ते कसं काय? तर तेजीच्या कालखंडात आपल्याला नफा जास्त मिळणार असतो, त्यामुळे व्याजदर जास्त असूनही जास्त गुंतवणूक केली जाते. कारण का? नफा जास्त मिळणार आहे. त्यामुळे व्याजदर जास्त असूनही कर्ज घेतलं जातं आणि ते गुंतवलं जातं. मंदीच्या कालखंडात व्याजदर कमी असतो, मग गुंतवणूक जास्त करायला पाहिजे, तर केली जात नाही. तर मंदीच्या कालखंडात व्याजदर कमी असूनही गुंतवणूक जास्त केली जात नाही, कारण पुढे नफा मिळेल का नाही, भविष्यकालीन नफा मिळेल का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे व्याजदरावरती गुंतवणूक ही अवलंबून नाही, तर गुंतवणूक ही भविष्यकाळात मिळणाऱ्या नफ्यावरती अवलंबून आहे. आता पुढची टीका त्याने केली ते म्हणजे सरकारचा हस्तक्षेप. सनातनवाद्यांनी मत मांडलं होतं की सरकारने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेत करू नये, तर अर्थव्यवस्थेत आपोआपच संतुलन घडेल आणि आपोआपच विकास घडून येईल. सरकारने आर्थिक व्यवहारात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही. पण हे मत केन्सला काही पटलं नाही. केन्स म्हणतात जर अर्थव्यवस्थेत मंदी आली तर अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केलाच पाहिजे. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप हा फार महत्त्वाचा आहे असं मत या केन्सनी मांडलेलं आहे. जर सरकार हस्तक्षेप न करता पाहत राहिलं मंदी कशी आहे, तर अर्थव्यवस्थेतलं मंदीचं प्रमाण वाढत जाईल आणि अर्थव्यवस्था कोलॅप्स होईल. मग अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे असं मत मांडलेलं दिसून येतं. तर दीर्घकालीन विवेचन किंवा दीर्घकालीन विश्लेषण याच्यावरती केन्सनी टीका केलेली आहे. सनातनवाद्यांनी मत मांडलं होतं की प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात पुरवठाबरोबर मागणी राहील, अर्थव्यवस्था संतुलन साध्य करेल. म्हणजे दीर्घकाळ अर्थव्यवस्था संतुलित असेल. पण केन्स म्हणतो दीर्घकाळात काय घडून हे सांगता येत नाही. दीर्घकाळ आपण घेतोय, 18व्या शतकात हा सिद्धांत मांडला सनातनवाद्यांनी आणि 1929ला जागतिक महामंदी आली. म्हणजे यांनी जे मांडलेलं विश्लेषण आहे हे दीर्घकाळात टिकलं का,
तर हे दीर्घकाळ टिकलं नाही. तर 1989 म्हणजे 100 वर्षांनी हे त्यांचं मांडलेलं विश्लेषण कुचकामी ठरलं. म्हणजे दीर्घकाळात काय घडले आपण सांगू शकत नाही. मग दीर्घकालीन विश्लेषण मांडण्यापेक्षा अल्पकालीन विश्लेषण मांडणे गरजेचं आहे असं मत या केन्सनी मांडलेलं दिसून येतं. आता शेवटची टीका आहे आपण पाहतोय ती म्हणजे अपूर्ण रोजगार पातळीस अर्थव्यवस्था संतुलन साध्य करते. आता अपूर्ण रोजगार म्हणजे आपणास माहीत असेल पूर्ण रोजगाराच्या विरुद्ध. पूर्ण रोजगार म्हणजे अर्थव्यवस्थेत सर्व उत्पादक घटकांना रोजगार मिळालेला आहे आणि अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक घटकांना रोजगार मिळाला की अर्थव्यवस्था संतुलन साध्य करते. म्हणजेच पुरवठाबरोबर मागणी आणि अर्थव्यवस्थेने संतुलन साध्य केलं आणि या ठिकाणी पूर्ण रोजगार प्रस्थापित होईल असं मत या सनातनवाद्यांनी मांडलेलं आहे. पण केन्स म्हणतो अर्थव्यवस्थेत बेकारी असताना म्हणजे श्रम, भूमी, भांडवल, संयोजक हे चारही घटक बेकार असताना अर्थव्यवस्था संतुलन साध्य करेल. म्हणजेच पुरवठाबरोबर मागणी राहील. अर्थव्यवस्थेत पुरवठावर मागणी कधी राहील तर अर्थव्यवस्थेत बेकारी असतानाही अर्थव्यवस्थेत पुरवठाबरोबर मागणी राहील. अर्थव्यवस्था संतुलन साध्य करेल. म्हणजे अपूर्ण रोजगार पातळीस अर्थव्यवस्था संतुलन साध्य करेल. अशा प्रकारच्या टीका केन्सनी सनातनवाद्यांच्यावरती केलेल्या दिसून येतात आणि वास्तव विश्लेषण ह्या केन्सनी केलेलं दिसून येतं. ह्या केन्सच्या आर्थिक विश्लेषणाचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. आता आपण पाहिलं की सनातनवाद्यांनी मांडलेलं विश्लेषण त्यांचा उत्पादन रोजगाराचा सिद्धांत तो कुठे चुकीचा ठरला हे सर्व केन्सनी दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यानं स्वतःचा उत्पादन आणि रोजगाराचा सिद्धांत मांडलेला आहे. तो आपण पुढच्या लेक्चर्स पाहू. ओके, थँक्यू.